नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 6 त्रिकोणमिती याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण त्रिकोणमितीचे उपयोजन या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे तुम्हाला आकृती 6.6 दिसत आहे. त्यामध्ये बघा, एक दीपस्तंभ दिसतो आहे जो समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि समुद्रामध्ये 2 जहाजं तुम्हाला दिसत आहेत आणि दीपस्तंभावरती उभे राहून ती जहाजं तिथून बघितले जात आहेत. तर त्यावेळेला अंतरावरती ती दोन्ही जहाजं आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि त्या दीपस्तंभावरून त्या जहाजांकडे बघताना जी रेषा तयार होते त्यामध्ये एक कोन तयार होतोय. हे असं चित्र तुम्हाला दिसत आहे. तर ते काय आहे? तर बरेचदा आपल्याला मनोऱ्याची, इमारतीची किंवा झाडाची उंची, तसेच जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्राची रुंदी इत्यादी जाणावी लागतात. ही अंतरे आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही, परंतु त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून उंची किंवा अंतरे ठरवू शकतो. उंची किंवा अंतरे ठरवण्यासाठी दिलेली माहिती दर्शवणारे कच्चे चित्र आपण आधी तयार करू. जे इथे तुम्हाला आकृतीत दिसतंय बघा. झाडे, टेकड्या, मनोरे अशा वस्तू जमिनीला लंब आहेत. हे दाखवण्यासाठी आपण आकृतीत लंब रेषाखंडांचा उपयोग करू. आपण निरीक्षकाची उंची लक्षात घेणार नाही. सामान्यपणे निरीक्षकाची दृष्टी क्षितिज समांतर आहे असे मानू. प्रथम आपण काही संबंधित संज्ञांचा अभ्यास करू. त्यामध्ये पहिली आहे दृष्टिरेषा. बिंदू ए या ठिकाणी उभा असलेला निरीक्षक बिंदू बी कडे पाहत असेल तर रेषा ए बीला दृष्टिरेषा म्हणतात, जी तुम्हाला आकृती 6.7 मध्ये दिसत आहे. त्यानंतर उन्नत कोन बघा. AM ही निरीक्षकाची सामान्य दृष्टिरेषा क्षितिज समांतर आहे. निरीक्षण करण्याचा बिंदू B हा Aच्या तुलनेत अधिक उंचीवर असेल तर AB ही दृष्टिरेषा रेषा AMशी जो कोन करते तो उन्नत कोन आहे, म्हणजे हा वरच्या बाजूला. आकृतीत कोन MAB हा उन्नत कोन आहे. अवनत कोन. निरीक्षण करण्याचा बिंदू C हा रेषा AM या क्षितिज समांतर रेषेच्या खाली असेल तर AC ही दृष्टिरेषा रेषा AMशी अवनत कोन करते, म्हणून आकृतीत कोन MAC हा अवनत कोन आहे. इथे तुम्हाला दिसतंय आकृती 6.8. आता यावरून आपण काय म्हणू शकतो? तर जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा कोन उन्नत कोन असतो. जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा कोन अवनत कोन असतो. आपण यावर आधारित आता ही जी सोडवलेली उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास करू. त्यातील पहिलं उदाहरण बघा काय आहे. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश कोन मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची किती? आणि आता इथे त्यांनी वर्गमुळात 3ची किंमत 1.73 आपल्याला दिलेली आहे. आता इथे ही आकृती तुम्हाला दिसत आहे. हा आहे काटकोन त्रिकोण ABC. B हा काय आहे? 90 अंश असणारा कोन आहे आणि CB किंवा BCची लांबी जी आहे ती काय आहे? 10 मीटर आहे. इथे ही आकृतीत त्यांनी आपल्याला सांगितले की हा जो निरीक्षक आहे तो काय आहे? C बिंदूजवळ तो निरीक्षक आहे आणि ही जी AB आहे ती झाडाची काय आहे? उंची आहे. ते झाड आहे. तर AB बरोबर किती आहे? H म्हणजे झाडाची उंची. आता निरीक्षकाचं जे झाडापासूनचं अंतर आहे ते 10 मीटर आहे आणि उन्नत कोन थिटा बरोबर कोन BCA हा किती आहे? 60 अंश आहे. त्यांनी आपल्याला इथे दिलेला आहे. म्हणजे हा माणूस इथे उभा राहून
झाडापासून 10 मीटर अंतरावरती तो उभा आहे निरीक्षक आणि तो झाडाच्या टोकाकडे बघतोय वरती. तर ही उंची आपल्याला काढायची आहे आता. म्हणजे ही उंची काढायची. हा अवनत, हा इथे कोन आहे त्याचा तो 60 अंश आणि त्या झाडाच्या टोकाकडे इथे बघत आहे. तर आकृतीवरून आपण काय म्हणू शकतो, टॅन थीटा बरोबर AB/BC. म्हणून आपण टॅन 60 घेतलेला आहे, वर्गमुळात 3 घेतलेला आहे AB/BC. आणि हे झालं 1 आणि 2 विधान. या AB/BC बरोबर वर्गमुळात 3 बरोबर 1 आणि 2 वरून आपण काय म्हणू शकतो, AB बरोबर BC वर्गमुळात 3 बरोबर 10 वर्गमुळात 3. आता AB बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत आपल्याला इथे दिलेली, ती आपण इथे लिहिली आणि हा गुणाकार केल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं 17.3 मीटर. म्हणजे झाडाची उंची 17.3 मीटर आहे.